वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर योजनांची एक सिरीज चालवली आहे। त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या योजना असतील आजपर्यंत आपण बघतो काही प्रश्न पडलेल्या सुद्धा योजना आहेत, म्हणजे PYQ पडलेल्या सुद्धा योजना आहेत। त्याच्यानंतर आपण बघतो काही केंद्र पुरस्कृत योजना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, तसेच काही चालू घडामोडीशी संबंधित अर्थसंकल्पामध्ये ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण कव्हर करणार आहोत। म्हणजे त्याची एक सेपरेट सिरीजच आपण लेक्चर सिरीजच चालू केली आहे। आणि प्रत्येक वेळी मी ही गोष्ट सांगत असते की कोणतीही एग्जाम द्यामध्ये त्यामध्ये कुठली योजना विचारली जाईल, योजना महत्त्वाच्याच असतात आणि GS शी रिलेटेड या गोष्टीवर प्रश्न पडतोच। म्हणून कुठलीही एग्जाम द्या, तुम्ही कंबाईन द्या, राज्यसेवा द्या किंवा सरळ सेवा द्या किंवा कोणतीही एग्जाम द्या, SSC द्या, कुठलीही एग्जाम द्या, त्यामध्ये योजनांवर प्रश्न जो असतो तो हमखास विचारला जातो। म्हणून महत्त्वाच्या सर्व योजना आपल्याला कव्हर करायच्या आहे। जास्त नाही, पण एकदा योजनाची तुम्हाला आवाका समजून गेला, त्या योजनाची लिंक समजून गेली, एकदा कन्सेप्ट समजली की योजनांची उत्तरे पटापट सुटतात। तर कारण काय असते मित्रांनो की आपण बघतो योजनांवर पडणारे प्रश्न खूप सोपे असतात, फक्त एखाद्या वेळेस त्याची फॅक्च्युअल रेट विचारला जाते। म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या आणि याची सिरीजच आहे, म्हणून तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन करण्यासाठी याची मदत होईल आणि सगळ्या योजना तुमच्या बेसिक महत्त्वाच्या योजना सगळ्या कव्हर होतील। तर त्याची लिंक आहे, ते लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल मी प्लेलिस्टची। त्या सगळ्या योजना कव्हर करा आणि सोबत नवनवीन अपडेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। आपण बघतो की अमृत धरोहर आणि मिष्टी योजना याबद्दल आज आपण बघणार आहोत। म्हणजे ही आपली महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना आपल्याला कव्हर करायची आहे, कारण काय त्याच्याशी रिलेटेड रामसर साईट असते त्याच्यावर सुद्धा प्रश्न पडतो। आता हे काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, तर नीट लक्षपूर्वक ऐका। तर बघा, आजची आपली महत्त्वाची योजना कोणती आहे? अमृत धरोहर आणि मिष्टी योजना। तर ही योजना ही कधी सुरू करण्यात आली यावर फॅक्च्युअल प्रश्न पडू शकतो। तर 5 जून 2023। आता 5 जून 2023ला का? तर 5 जूनला काय असतो? पर्यावरण दिन असतो। म्हणून आता तुम्ही लिंक पेस लक्षात ठेवा, तुमची 2 ऑब्जेक्टिव्ह इथे क्लिअर होतात। 5 जूनला पर्यावरण दिन असतो। तर मित्रांनो, पर्यावरण दिन आहे तर 5 जूनला असतो हे तुम्हाला समजलं, तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 5 जूनची जी काही थीम होती पर्यावरण दिनाची 2023ची ती काय होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आपण बघतो पर्यावरण व वन आणि हवामान मंत्रालय यांनी ही योजना सुरू केली। त्या योजनेचं नाव तुम्हाला सांगितलं अमृत धरोहर आणि मिष्टी योजना। आपण बघतो जे काही रामसर साईट आहेत, रामसर साईट म्हणजे रामसर स्थळ आहेत, त्यांचं जे काही संवर्धन आहे त्यांना चालना देण्यासाठी सरकारने यावर्षीच्या म्हणजे कधीच्या 2023च्या अर्थसंकल्पामध्ये अमृत धरोहर जी काही उपक्रमाची घोषणा केली होती। आणि आपण बघतो रामसर साईट संबंधित अमृत धरोहरची जी काही अंमलबजावणी आहे ते 5 जून 2023 पासून सुरू करण्यात आली आणि मिष्टी या योजनेची घोषणासुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 मध्ये करण्यात आलेली आहे। आणि मिष्टी योजना आहे, मिष्टी योजनाचा फुल फॉर्म काय होतो? तर मॅनग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिट्स अँड टँजिबल इन्कम्स। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अमृत धरोहर योजना वेगळी आहे आणि मिष्टी योजना वेगळी आहे। तर अमृत धरोहर ही रामसर साईटसाठी आणि मिष्टी योजना जी आहे ती आपण बघतो की मॅनग्रोव्हसाठी, मॅनग्रोव्ह म्हणजे खारफुटीचे जे काही वनं असतात त्याच्यासाठी। म्हणजे ही सुद्धा 5 जून 2023 रोजीच काय करण्यात आली? सुरू करण्यात आली। म्हणजे किनारी जे काही राज्य आहेत, आता किनारी राज्य म्हणजे की ज्यांना समुद्र किनारा लाभला आहे अशी राज्य, तसंच जे काही केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचा सहभागाने ही म्हणजे हा कार्यक्रम किंवा ही योजना सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, इथे काय सांगितलं आहे? किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश। तर तुम्हाला माहिती पाहिजे की भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, त्यापैकी आपण बघतो किती राज्यांना किती समुद्र किनारा लाभला आहे। म्हणजे एकूण 9 राज्य आहेत, मी तुम्हाला सांगते एकूण 9 राज्य आहे। आणि तुम्हाला प्रश्न असं पडू शकते ते 9 राज्यांपैकी कोणाला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे, कोणाला सर्वाधिक कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे, तसंच भारतीय मुख्य भूमीला किती समुद्रकिनारा आहे, तसंच भारतीय भूमी प्लस केंद्रशासित प्रदेश म्हणून किती समुद्रकिनारा लाभलेला आहे, असे सुद्धा प्रश्न पडतात। तर मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की येत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुमची सुद्धा रिव्हिजन होईल। आणि आधी पडलेले PYQ म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की इथे तुमची योजना संपलेली आहे। योजनेमध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत। 5 जून 2023ला दोन्ही योजना सुरू झाल्या आणि कोणी केल्या? तर प्रामुख्याने आपण बघतो पर्यावरण वन आणि हवामान जे काही मंत्रालय त्यांनी ह्या योजना सुरू केल्या।
आणि या योजनेमध्ये अमृत धरोहर आहे ती योजना कोणासाठी, रामसर साईट आहे त्यांच्यासाठी, आणि मिष्टी योजना आहे ते मॅनग्रोव्हसाठी, म्हणजे जे काही आपण बघतो खारफुटीची वनं आपण त्याला असं म्हणतो त्याच्यासाठी. तर इथे तुमची योजना संपलेली आहे. आता तुम्हाला ॲडिशनल सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, ज्यामध्ये आपण बघतो राज्यसेवाला, प्रिलिम्सला, त्याच्यानंतर मेन्सला, तसेच कंबाईन एक्झाम आहे, कंबाईन एक्झाममध्ये, बाकीच्या सरळ सेवा एक्झाममध्ये यावर प्रश्न पडलेले आहेत. तर बाकीच्या सगळ्या डिटेल ज्या आहेत ना गोष्टी त्या अतिशय डीप आहेत आणि त्यावर प्रश्न पडतात. आपण सुरुवातीला काय करू, रामसर अधिवेशन काय, रामसर साईट काय त्याबद्दल समजून घेऊ. तर बघा, गोष्ट आहे 1971ची. त्यावेळेस काय झालं होतं, इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील रामसर या शहरामध्ये 2 फेब्रुवारी ही डेट खूप महत्त्वाची आहे, कारण यावर जसाचा तसा प्रश्न पडलेला आहे. काय सांगितलं, 2 फेब्रुवारी 1971मध्ये आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला होता. आणि हा जो स्वीकारण्यात आलेला करार आहे त्याला आपण रामसर करार असं म्हणतो, म्हणजे रामसर कन्व्हेन्शन असं आपण त्याला म्हणतो. आणि हे कशासाठी महत्त्वाचं, तर वेटलँड आहे. वेटलँड म्हणजे काय, आर्द्र भूमी आपण त्याला म्हणतो, म्हणजे पाणथडी असं सुद्धा म्हणतो. आता पाणथळ म्हणजे काय, एवढं डिटेल असेल तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा. आणि यापेक्षाही सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे दलदलीय परिसंस्था असतात. आता दलदलीय परिसंस्थामध्ये आपण बघतो की त्याला आपण वेटलँड म्हणतो, आर्द्रभूमी म्हणतो, पाणथडी म्हणतो, अशा प्रकारे वेगवेगळे नाव आहेत. तर या परिसंस्थांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, म्हणजे धोरणी वापर झाला पाहिजे, त्याला आपण वाईस यूज असं म्हणतो. तर या 2 उद्दिष्टाने, म्हणजे हे 2 उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला. तर मित्रांनो, हा जो करार आहे 2 फेब्रुवारी 1971मध्ये झाला आणि 75पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. परंतु भारताने कधी स्वीकार केला किंवा कधी अंमलात आणला तर लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 1982 पासून भारताने या कराराची अंमलबजावणी केली. आणि आपण बघतो की 2 फेब्रुवारीला आपण जागतिक पाणथळ दिवस साजरा करत असतो. तर 2024ची जी काही थीम होती ती थीमसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग हे 2024ची थीम होती. आणि आपण बघतो आता भारतामध्ये किती रामसर साईट आहेत असं सुद्धा प्रश्न पडतात. तर आतापर्यंत आपण बघतो 2024पर्यंत 80 रामसर साईट आहेत भारतामध्ये. तुम्हाला विचारू शकता एकूण किती भारतामध्ये रामसर साईट आहेत, तर 80 रामसर साईट आहेत. त्यामध्ये नव्यानेच 5 ज्या आहेत, आतापर्यंत 75 होत्या, परंतु नव्यानेच 5 साईट ॲड करण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटकामधल्या 3 आहेत आणि तामिळनाडूमधल्या 2 आहेत. तर आपण बघतो कर्नाटकामध्ये कोणती ती 3 क्षेत्र आहेत त्यावर प्रश्न पडू शकतात. तर अंकसमुद्रा पक्षी संवर्धन आहे, त्याच्यानंतर अघनाशिनी मुहाणा आहे, नंतर मागडी केरे संवर्धन आहे. अशा प्रकारे हे 3 कर्नाटकामधील महत्त्वाचे 3 रामसर साईट आता ॲड करण्यात आल्या आहे. तसंच तामिळनाडूमधल्या 2 साईट आहेत, त्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तामिळनाडूमधील आपण बघतो कराईवेटी पक्षी अभयारण्य आहे, तसंच लॉंगवूड शोला राखीव वन्य संवर्धन प्रकल्प आहे. आपण बघतो अशा प्रकारे 5 महत्त्वाच्या साईट आहेत त्या रामसर साईटमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ह्या 5 साईटचे नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. तसंच एक महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये सुमारे 8% पाणथळ जमीन जी आहे ते रामसर साईट आहेत. तुम्हाला असा सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न पडू शकतो की किती टक्के जागा आहे किंवा ते रामसर साईट म्हणून घोषित केली आहे. त्या 8% जागा भारतातली ते रामसर साईट म्हणून घोषित केलेली आहे. आपण बघतो सर्वाधिक रामसर साईट आहेत ते कुठे आहेत, तर तामिळनाडूमध्ये रामसर साईट म्हणजे सर्वाधिक आहेत. त्या किती आहेत तर 16 साईट आहेत. आणि सर्वाधिक आपण बघतो त्या खालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो, म्हणून लक्षात ठेवा. नवीन अपडेटेड माहिती आहे ही. तर मिष्टीबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, मॅनग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटेट्स अँड टँजिबल इन्कम असं सांगितलेलं आहे. 9 किनारी राज्य आहेत. 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपण बघतो अंदाजे 540 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे, जे कशाखाली येते तर मॅनग्रोव्ह खाली येते. म्हणजे मॅनग्रोव्ह म्हणजे काय तर खारफुटीची वनं याच्या खाली येते, म्हणून लक्षात ठेवा. तर या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारले गेले की जगामध्ये सर्वाधिक खारफुटी खाली असणारं क्षेत्र कोणतं. आता खारफुटी हा सुद्धा शब्द सुरुवातीला समजून सांगते. खारफुटी वने म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना या गोष्टी समजल्या नसतील. तर आपण बघतो समुद्रामध्ये ज्या ठिकाणी गोडं पाणी म्हणजे नद्यांनी वाहून आणलेलं पाणी जे असतं ते, तसंच जमीन आहे आणि समुद्र आहे जे एकमेकास स्पर्श करतात, अशा ठिकाणी काय होत असते तर जे वनं तयार होतात त्याला आपण खारफुटीची वनं असं म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्या, याआधी प्रश्न पडलेला आहे की भारतामध्ये खारफुटीची जी काही वनं आहेत ते जगाच्या दृष्टीने आपण बघितलं तर भारतामध्ये किती टक्के क्षेत्र येते, तर जगाच्या दृष्टीने आपण बघितलं तर भारतामध्ये 3.3% खारफुटीचं क्षेत्र भारतामध्ये आढळते. आणि त्यापैकी 60% क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. या 3.3% जे काही क्षेत्र भारतामध्ये आढळते त्यापैकी 60% क्षेत्र सुंदरबन येथे आढळते. आपण बघतो मित्रांनो, सुंदरबन एक वेटलँडसुद्धा आहे, म्हणजे
रामसर साईटसुद्धा आहे, तसंच खारफुटीचं क्षेत्रसुद्धा आहे. तर खारफुटीचं क्षेत्र आपण बघतो सर्वाधिक मोठं जे आहे ते कोणतं आहे तर सुंदरबनच आहे. आणि रामसर साईट म्हणून आपण भारतामधलं सगळ्यात मोठी रामसर साईट म्हणून सुद्धा आपण सुंदरबनलाच ओळखतो. ही सुंदरबन सगळ्यांना माहिती असेल पश्चिम बंगालमध्ये, आणि आपण बघतो गंगेच्या जी काही गंगा नदी आहे, गंगेचा जो काही त्रिभुज प्रदेश आहे त्याला आपण सुंदरवन नावाने ओळखत असतो. म्हणजे जो काही गंगा नदीने त्रिभुज प्रदेश तयार केला आहे, मग तो पश्चिम बंगालमध्ये आपण बघतो. त्याच्यामध्ये जेव्हा ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्यावेळेस ते त्रिभुज प्रदेश तयार करत असते गंगा नदी, आणि तेथे सुंदरबन हे क्षेत्र तयार झालेलं आहे. म्हणून तिथे आपल्याला खारफुटीची वनेसुद्धा पाहायला मिळतात, आणि वेटलँड म्हणजे आर्द्रभूमी पाणथळसुद्धा क्षेत्र आपण त्याला म्हणत असतो. कारण अशा याच्यामध्ये जे असताना जैवविविधता जी सर्वाधिक असते वेटलँडमध्ये, आपण बघतो की खूप सारे जीवजंतू जीवाणू आपण राहत असतात. तिथे सगळ्याच प्रकारचे जमिनीवर राहणारे तसंच पाण्यात राहणारे आणि बाकीचे सुद्धा जीवजंतू तिथे राहत असतात. म्हणून जैवविविधता सर्वाधिक जास्त जे आहे ते वेटलँडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोबतच मित्रांनो, या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा पडतात. त्यामध्ये प्रश्न असा विचारतात की सर्वात मोठी रामसर साईट कुठली, सर्वात छोटी रामसर साईट कुठली, तसंच रामसर साईट आहे ते तर नेमकं काय त्याचे पिलर्स आहेत तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. 3 पिलर्स आहेत रामसर साईट रामसर कन्व्हेन्शनचे. आपण बघतो त्यामध्ये धोरणी यूज म्हणजे वाईस यूज, रामसर यादी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करते की दलदली परिसंस्था आहे त्यांची जी होणारी हानी आहे म्हणजे त्याची हानी होऊ नये यासाठी त्याची काळजी घेणे, त्याचा शाश्वत वापर करणे, म्हणजेच त्याला आपण वाईस यूज असं म्हणतो. धोरणी वापर हे एक रामसर साईटचा पिलर आहे. नंतर दुसरं आहे की रामसर यादी. रामसर यादी असे क्षेत्र ठिकाणं शोधायचे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे ते त्याच्याबद्दल जनजागृती करायचं आणि त्यामध्ये यादीमध्ये त्या गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत. जसं आपण बघतो आता भारतामध्ये 80 स्थानं आहेत, म्हणजे 80 स्थानं आहेत की ज्यांना रामसर साईट म्हणून घोषित केलं आहे. आता असे ज्यावेळेस घोषित होतात तेव्हा त्याचं जे काही त्याच्यामध्ये जे काही जैवविविधता असते त्याच्याशी संवर्धनाशी जे काही गोष्टी असतात त्यांच्याबद्दल काळजी घेतली जाते. त्यांची शाश्वतता टिकून राहावी यासाठी जे काही आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा केलं जाते. तर धोरणी वापर आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य हे म्हणजे हा जो आहे रामसर साईटचा तिसरा पिलर आहे. अशा प्रकारे 3 पिलर आहेत. तर आपण बघतो मित्रांनो की केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे तसेच चिल्का सरोवर आहे यांचा सर्वप्रथम रामसर साईटमध्ये समावेश केला गेला आहे. म्हणजे भारतातलं असं कोणते स्थळ आहे की ज्याचा रामसर यादीमध्ये समावेश केला गेलेला आहे तर ते कोणते आहेत? केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि चिल्का सरोवर. तर कधी केलं आहे तर 1981 केलं आहे. दलदलीय क्षेत्र आहेत हे दोन्ही पण. तर आपण बघतो नंतर आणखी एक प्रश्न आहे की महत्त्वाचा, सगळ्यात मोठं क्षेत्र कोणतं आहे? रामसर क्षेत्र आतापर्यंत सुंदरबन आहे आणि त्याचा समावेश कधी केला? 2019 केला. आता सगळ्यात मोठा आहे म्हणजे किती मोठा आहे तर आपण बघतो 4,23,050 हेक्टर एवढं ते मोठं आहे. तसं आपण बघतो की रेणुका नावाचं आहे ते सगळ्यात छोटी रामसर साईट आहे म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आपण बघतो. आणि ते छोटी आहे म्हणजे किती छोटी आहे तर 20 हेक्टरचं दलदलीचं क्षेत्र आहे म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या. आता या संबंधित महाराष्ट्राशी रिलेटेडसुद्धा प्रश्न पडतात. तर शेवटचा प्रश्न आता तुमच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये रामसर साईट घोषित केल्या आहेत का? असतील तर त्या कोणत्या आणि किती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये जे काही विचारले गेलेले प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण हे सिरीज कंटिन्यू करू, सगळ्या योजना वगैरे कव्हर करू. तसंच आपण सायन्सची सुद्धा एक सिरीज चालू केली आहे ती सुद्धा कंटिन्यू करू. सोबतच करंट अफेअर्ससुद्धा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. अशा अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून कोणतीही अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तर भेटूया मित्रांनो पुढील भागामध्ये पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.